घेऊयाशी दोरी सवे घेऊयाशी दोरी सवे घेऊयाशी दोरी आता जे होईची घेऊ सवे घेऊयाशी दोरी सवे घेऊयाशी दोरी सवे घेऊयाशी दोरी आता जेवो येचे जेवो सवे घेऊयाशी दोरी सवे घेऊयाशी दोरी सवे घेऊयाशी दोरी आता जे होईची जेवो सवे घेऊयाशी दोरी सवे घेऊयाशी दोरी सवे घेऊयाशी दोरी हरी नामाचा खिचडी काला हरी रामाचा खिचडी काला हरी नामाचा खिचडी काला हरी रामाचा खिचडी काला हरी नामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने प्रेमे मोहिला साधने प्रेमे मोहिला साधने हरी नामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने प्रेमे मोहिला साधने प्रेमे मोहिला साधने चवे चवे घेवो गास ब्रह्मरस आवडी ब्रह्मरस आवडी ब्रह्मरस आवडी चवे चवे घेऊ गास ब्रह्मरस आवडी ब्रह्मरस आवडी ब्रह्मरस आवडी हरी नामाचा खिचडी काला हरी नामाचा खिचडी काला नामाचा खिचडी काला हरी नामाचा खिचडी काला हरी नामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने प्रेमे मोहिला साधने प्रेमे मोहिला साधने हरी नामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने प्रेमे मोहिला साधने प्रेमे मोहिला साधने तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना तो मागे रसना तो मागे रसना तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना तो मागे रसना तो मागे रसना हरी नामाचा खिचडी काला 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 प्रेमे मोहिला साधने प्रेमे मोहिला साधने प्रेमे मोहिला साधने हरी नामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने प्रेमे मोहिला साधने प्रेमे मोहिला साधने हरी विठोबा रघुमाई जय विठोबा जय जय विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई जय 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 विठोबा रघुमाई इकडे या. इमानाची जागा इथे यावायची या. आता हेची जेवू आता हेची जेवू आता हेची जेवू जेवू आता हेची जेवू जेवू आता हेची जेवू जेवू आता हेची जेवू
हरिनामाचा खिचडी काला काला हरिनामाचा खिचडी काला सवे घेऊ शिदोरी सवे घेऊ शिदोरी हरिनामाचा खिचडी काला काला हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने प्रेमे साधने राम प्रेमे मोहिला साधने प्रेमे मोहिला प्रेमे मोहिला साधने राम साधने साधने हो साधने 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 प्रेमे 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 मोहिला प्रेमे मोहिला हरिनामाचा खिचडी काला विठ्ठला 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 विठाला 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 कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान विश्वगुरु निवृत्तीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज गोपाल कृष्ण भगवान धर्मराव याची जय छत्रपती शिवाजी महाराज सद्गुरु जोग महाराज की जय कृष्ण भगवान की जय भगवान की जय स्वामी महाराज की जय भगवान की जय
तरी पाहिजे तसं झालं नाही. एकदम संकोच मनाने केलं तुम्ही. निर्मळ नाचू कीर्तनाच्या जागी, नाही का, ज्ञानदीप लावू जागी, या माध्यमातून ते झालं नाही. परत आपण घेऊ. आता जेवो हेच जेवो सवे घेऊया शिदोरी, हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोईला साधने, चवी चवी घेऊ घास, चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवळी. तुका म्हणे गोड लागे तो तो मागे रसना, हरिनामाचा खिचडी काला प्रेम मोहिला साधने. चक्रधर स्वामी माझा स्मरावा तुम्ही हो, चक्रधर स्वामी माझा स्मरावा तुम्ही हो, चक्रधर स्वामी माझा स्मरावा तुम्ही हो, चक्रधर स्वामी माझा स्मरावा तुम्ही हो. स्मरावा तुम्ही हो, भजावा तुम्ही हो, स्मरावा तुम्ही हो, भजावा तुम्ही हो. चक्रधर स्वामी माझा स्मरावा तुम्ही हो, चक्रधर स्वामी माझा स्मरावा तुम्ही हो. स्मरावा तुम्ही हो, स्मरावा तुम्ही हो, स्मरावा तुम्ही हो, स्मरावा तुम्ही हो. चक्रधर स्वामी माझा स्मरावा तुम्ही हो, चक्रधर स्वामी माझा स्मरावा तुम्ही हो, स्मरावा तुम्ही हो. विज्ञान शक्ती अवतरले, बहुत दैत्य निर्धाळिले, विश्वरूप प्रगटुने अर्जुन देवा बोधिले. तया नमन श्रीकृष्ण राया, जो चौयुगेचा अधिष्ठात्री, अमोघ सिद्धी जयाचा गरी, तो माता पुरी राज्य करे. तया नमन श्री दत्तात्रया, जे अवधूत वेशे क्रीडा करते, सुपे पुंजे भरुणे गोमती मध्ये घालते, भावना पुरुषा विद्यादान देते. तया नमन श्री चक्रपाणी, आत्मा रमणे रमते, नगरामध्ये क्रीडा करीते, कृमीते ब्रह्मपदाने ते. तया नमन श्री प्रभुराया, जो शरणांगताचा वज्र पंजरू, आर्ताचा उदारू, तो नमीन कृपेचा सागरू. श्री सर्वेश्वरू आदो देवकी देववर्जनम, गोपीगृही वर्धनम, मायापूतन जीवितापहरणम, गोवर्धनम ग्वालनम, कंसच्छेदन कौर्णवादि हननम, कुंती सुतापालनम. एतद्भागवते पुराण कथितम श्रीकृष्ण लीलामृतम. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग, ज्यांच्याकडे समाजाने कलश म्हणून बघितलं असे तुकोबाराया देहूकर यांचा काल्याच्या प्रसंगाला अनुसरून असलेला अभंग, 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. अभंगाद्वारे कीर्तनाला सुरुवात करीन, तत्पूर्वी कार्यक्रमाचा अल्पसा परिहार देतो आणि लवकर सेवेला सुरुवात करतो. सज्जनो, आपल्या कोटम गावामध्ये सालाबाद प्रमाणे होणारा अखंड हरिनाम सप्ताह, वर्षे 2026. मागच्या वर्षी पण मी विचारलं होतं, वर्ष काही टाकले जात नाही म्हटलं हांडिवलवर, तर लोक म्हणले आम्हाला माहीतच नाही. खरं या पद्धतीनं मोजून मापून परमार्थ करायचा नाही.
कोणी म्हणत असेल 51 वर्ष झाले, कोणी म्हणत असेल 55 वर्ष झाले, कोण म्हणते 70 वर्षाची परंपरा आहे. अरे असा माप लावू नका, अमाप परमार्थ करावा. इतका अमाप की खऱ्या अर्थाने निर्हेतुक भावनेने केलेला संकल्प, निर्हेतुक भावनेने केलेलं भक्तीचं योग परमात्मा सहज स्वीकारतात. कारण याचं प्रमाण कुरुक्षेत्रावर परमात्म्याने अर्जुनाला निमित्त करून गीतारूपी संदेश दिलाय. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भुर् मा ते संगोस्त कर्मणी. भक्तिरूप कर्म करत राहा, पण मोजून मापून करायचा नाही, मर्यादा नाही महाराज त्याला. आणि अशा माध्यमातनं या गावामध्ये, कोटम गावामध्ये हा जो सप्ताह चाललेला आहे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. कारण संस्कृती जोपासायची असेल, संस्कृतीला टिकून ठेवायचं असेल तर जगाच्या पाठीवर हे एकच माध्यम आहे, ते म्हणजे सप्ताह, कथा. आलं का लक्षात? दुसऱ्या कुठल्याही माध्यमानं संस्कृती जोपासल्या जाणार नाही. जी संस्कृती खऱ्या अर्थानं परमात्म्याने योगी संत महात्म्यांना सांगितली आणि ती योगी आहे संत महात्म्यांनी आपल्यापर्यंत आणली. कशी आणली ती? मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी. दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, त्यांचे पद चालू जाता न पडे गोता कोटे का. दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, त्याचे पंथे चालू जाता न पडे गोता कोठे का. मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संत ते, त्यांची पंथे चालू जाता न पडे गोता कोठे का. दावून गेले आधी, दयानिधी संत ते, त्यांची पंथे चालू जाता न पडे न पडे गोता कोठे का. हरे मार्ग दावून गेले आधी निळोबा राय म्हणतात. ही भक्तीची परंपरा, भक्तीचा वसा आणि वारसा. वसा आणि वारसा हा खऱ्या अर्थाने संस्कृतीवर अवलंबून आहे. वर्तमानानुवर्तनते, मोठी माणसं जर खऱ्या अर्थाने करत असतील तर आपली होणारी वंशावळ जी आहे ती त्या पद्धतीने चालणार. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आता शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या चरणावर ज्यावेळेस मी एक कीर्तनामध्ये बोललो, कीर्तन झालं आणि बाहेर जरा निघालो माझ्या प्रवासासाठी, एक माणूस सरळ मला आडवा झाला, म्हणे बाबा शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बरं का बाळासाहेब, तुम्ही जे चरण सोडवलं, तुम्ही ज्या चरणावर बोलत होते, पण मला शंका आहे. म्हटलं काय शंका आहे? मग तुम्ही म्हणले शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जसं बी असलं तसं धनधान्य येतं असंच ना म्हणे. म्हटलं हो. मग शेंगदाणा पेरल्यानंतर शेंगदाणाची यायला पाहिजे ना. मला शेंगदाण्याने येतं, मग काय तिथं बोरं येतात का? अहो शेंगदाणा टाकला ना, शेंगदाणा यायला पाहिजे, त्याला टर्कल कशाला पाहिजे म्हणे. मी म्हटलं अरे असं नाही ना, सुरक्षा कवच आहे त्याचं, ते तसं नाही. तुम्ही काय म्हणता, जे पेरलं तेच उगवतं ना, ते ज्यायला पाहिजे, शेंगदाणा ज्यायला पाहिजे ना, टर्कलची काय गरज आहे? त्याला म्हटलं एक काम कर, घरी घेऊन चाल, मला रस्त्यावर काही मला बोलू नको. आणि हे शास्त्र रस्त्यावर बोलू नये. पायात बूट आहे, चप्पल आहे, कोणी काय दुसरे वाईट कर्म करतं त्यांच्या कानावर गेलं नाही पाहिजे. ठीक आहे, घरी गेलो, पाणी वगैरे पिलो आणि त्याने चहा आणला, कप बशीमध्ये चहा आणला. त्याला म्हटलं मला चहाच दे. मग चहा दे ना म्हणे महाराज.
कब्बशी नको, चहाच दे म्हटलं मला चहाच दे, कब्बशी नको मला. असं कसं काय म्हणे, कसं काय घेता येईल तुम्हाला, कसं काय करते नको सांगू मला. मग शेंगदाणा कसं काय येईल देत, बरोबर की नाही. म्हणजे इति ते ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यतरमया, गुह्यातलं गुह्य ज्ञान समजण्यासाठी महाराज जगाच्या पाठीवर तुम्हा आम्हाला शुद्धीकरण करण्यासाठी हेच क्षेत्र आहे. अन्यथा जगाच्या पाठीवर कुठे शांतता नाही, अशांतता पसरलेला हा समाज आहे. भगवान श्री चक्रधर स्वामींनी 11व्या शतकामध्ये थोडा अभ्यास करा म्हणजे लक्षात येईल. प्राणी या येथ आले या, जळता जावे निवावे ते कोठे. सगळी अशांतता पसरली, तुम्ही आमच्याकडे या, शांतता आहे. हो, म्हणून म्हटलंय अन्यत्र कीजे. ही भाषा जुनी भाषा आहे बरं का, लक्षात ठेवा तुम्ही. पण विश्लेषण एकदम तुम्हाला समजेल अशा पद्धतीने करतो. अन्यत्र कीजे ते वाराणसी फेडीजे, आणि वाराणसी कीजे ते के फेडावे नाही का. इतर ठिकाणी केलेले पाप, अन्यत्र म्हणजे इतर ठिकाणी केलेले पाप वाराणसी फेडी, वाराणसीला जाऊन फेडावी लागतात आपल्याला. पण वाराणसी मध्ये जे पाप केले ते कुठं फेडणार तुम्ही सांगा आता, बरोबर आहे, कुठं फेडणार. आणि म्हणून महाराज शुद्धीकरणासाठी हा जी उपाय, एका माणसाने डोकं चालवलं, शोध लावायचा आहे आपल्याला. कवी त्याच्यावर काव्य लिहितो. तो कोळसा धोवुनिया दुधाने, कोळेयला करपूर साखराने, काळाची राही नच शुभ्र त्याला, उपदेश कैचा असिया मुढाला. तो कोळसा धोनिया दुधाने. कोळसे बाहेर रंगापासून, आता तुम्ही सगळे काही जुने लोक आहेत, कोळसे बघा आता काही बघायला मिळत नाही, शेगड्या निघल्या, गॅस निघले, अनेक सुविधा निघल्या, कोळसे कमी पाहायला मिळतात. कोळसा बाहेर रंगापासून अंतरंगापर्यंत काळे कूट असतात. मला पांढरे करायचे आहेत मनाला. 2 मुठा कोळसे परातीत टाकले, बादलीत पाणी घेतलं, दुधात थोडंसं पावशेर दूध घेतलं, साखरेचे थोडे दाणे घेतले आणि त्याने कार्यक्रम चालू केला. तो कोळसा धोनिया दुधाने. पांढरे करायचे त्याला बरं का. काय करायचे, पांढरे. पाणी टाकतो, साखर टाकतो, दूध टाकतो. आंबे सराईमध्ये नाही का आपला कार्यक्रम चालतो, घाल पाणी कालच्या वाणी, घाल पाणी कालच्या वाणी. पाणी टाक, दूध टाक, दही टाक, कोळसे पांढरे करायचे. तुम्ही सांगा कोटमगावकर, कोळसे पांढरे होतील का बाळासाहेब, होतील का, नाही ना. अहो याचं धोतर काळं व्हायला लागलं, याचं शर्ट बाह्या काळ्या होऊ लागल्या, काळ्या, पण ते कोळसे काय पांढरे होईना. तुम्ही सांगा आता कोळसे पांढरे करण्यासाठी काय करावं लागेल. काय ऐकलं तुम्ही, 7 दिवस का स्पेशल काल्याशी आहेत तुम्ही. 7 दिवस दुसरे होते का घरातले. ऑइल पेनचा डबा आणावा लागेल नाशिक रोडला जाऊन, व्हाईट कलरचा ऑइल पेनचा डबा, आणि तो कलर देऊन टाकावा लागेल, झाले कोळसे पांढरे, नाही का भाऊ. मग अरे कोळसे पांढरे करण्यासाठी काय करावं लागेल, वाजवा टाळा त्यांच्यासाठी भाऊ. कोळसे आगणीत टाकावे लागतील, लाल भुंद होतील, आणि कालांतराने सफेद कोलगेट पावडर कशी असते तशी राख होईल त्याची. काळं पण संपलं, काळं स्वरूप संपलं, शुभ्रता त्याला कशाच्या माध्यमातून आली, अग्नीच्या. मग कृष्ण महाराजांनी गीतेत सांगितलंय, ज्ञानाग्नी दग्ध कर्मानम तमाहो पंडितम बुधा. काय म्हटलेलं आहे, ज्ञानाग्नी, संस्कृत आहे, मराठीत सांगतो मला. ज्ञानाग्नी दग्ध कर्मानम तमाहो पंडितम बुधा. ज्ञानाग्नी, कोळसे जसे अग्नीच्या सवासाने शुद्ध झाले, पांढरे झाले, तसं तुम्ही कोणत्या अग्नीने शुद्ध होणार आहेत, आम्ही कोणत्या अग्नीने शुद्ध होणार आहेत, ज्ञानाग्नी दग्ध कर्मानम तमाहो पंडितम बुधा. जगातला महाराज कोणताही पदार्थ कोळशाला शुभ्रता आणू शकणार नाही,
फक्त अग्नी, तसं तुम्ही आम्ही सुद्धा ज्ञानाग्नी. मग आपल्या गावामध्ये 17 तारखेपासून हा जो सप्ताह उभा राहतो तो ज्ञानाग्नी प्रज्वलित झालेला आहे. काय झालेला आहे? ज्ञानाग्नी प्रज्वलित झालेला आहे. आणि इथे खऱ्या अर्थाने आपल्याला शुभ्रता मिळणार आहेत. जगाच्या पाठीवर महाराज शुभ्रता कुठेच मिळणार नाही. आणि म्हणून ही आपल्या वाडवडिलांनी लावलेली परंपरा चाललेल्या सप्त्यामध्ये 17 तारखेपासून 7 दिवस ज्ञान, भक्ती आणि पुढे वैराग्य या विषयावर कीर्तनकारांनी तुम्हाला प्रबोधन केलं. ज्ञान, भक्ती आणि वैराग्य. आता ज्ञान कशाला म्हणतात माहिती का तुम्हाला? ज्ञानाची व्याख्या चक्रधर स्वामी 11व्या शतकामध्ये करतात. जे जैसे असे ते तैसे जाणीजे ते ज्ञान. मृदंगाचार्य त्याला मृदंग शब्द आहे, बरोबर ना? अजून पर्याय दुसरं काय? पखवाज. अजून नाही ना? पखवाद आणि मृदंग. मी तबला म्हणू का त्याला? जमणार नाही. तुम्ही सर्व म्हणसाल बाबा हुशार डोक्यातही फरक यायच्या. नाल म्हणू, डप म्हणू, नगारा म्हणू, तो आरतीचा नगारा असतो पा डबडबडबडबडबड आवाज होतात. खंजेरी म्हणू त्याला, तुंतुना म्हणू नाही. हे अज्ञान होईल. पखवादाला पखवाद म्हणणं ज्ञान झालं. माईकला माईक म्हणणं ज्ञान झालं. हंडा भरून आणतात आमच्या मावल्या पाण्याचा. हंडा म्हणतात पाणी आणायसाठी, प्यायसाठी ग्लास, तांब्या, फुलपात्र, बरोबर आहे ना? बस स्टँडवर असाल तर बस स्टँडला बस स्टँड म्हणा. रेल्वे स्टेशन असेल रेल्वे स्टेशनला रेल्वे स्टेशन म्हणा. रेल्वे स्टेशनवर जर तुम्ही बोलले ना, अरे लवकर ये, मी बस स्टँडलाच आहे, बाकीचे लोक असतील अला स्टेशनला आहे ना, हा बस स्टँडला म्हणतोय. म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगतो, जे जसं आहे त्याला तसं जाणा, त्याला ज्ञान म्हणतात. चला पुढे आता ज्ञान, भक्ती. भक्ती कारण अध्यक्ष जो असतो ना सभेचा, त्यांनी मागचा मागोवा थोडा सांगायचा असतो बरं का. मागोवा मागचा, ग्रामपंचायतीची ग्रामसभा आहे, मागचा मागोवा घ्यावा लागतो की नाही बाळासाहेब? मागोवा घ्यावा लागतो. ज्ञान, ज्ञानाची व्याख्या सांगितली. पुढे भक्ती. आता भक्तीचं लक्षण कसं असलं पाहिजे? माझं ना काय तुकोबाने सांगितलंय त्यांनी. भक्ती करायची असेल तर कशी भक्ती करावी लागेल? हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोऱ्या भक्ती, हेची थोऱ्या भक्ती, याची थोऱ्या भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती, हेची थोर भक्ती, हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराचे, कल्पावी माया संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी 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 माया संसाराची, संकल्पावी माया संकल्पावी माया संसाराची, संसाराची संकल्पावी माया ठेविले आनंदे तैसे चिरावे, ठेविले आनंदे तैसे चिरावे. टाळ्या बिळ्या वाजवतात. वय वर्ष बाबाकडे जर बघितलं की ते धाडस आहे बघा तुम्ही. यांचं कौतुक कोण करणार? कोण करणार सांगा ना तुम्ही? नागरे बाबा
अशा वेळेला कौतुक केलं गेलं पाहिजे. चाल आवडली टाळ्या वाजवल्या पाहिजे. विनोद आवडला टाळ्या वाजवल्या पाहिजे. सिद्धांत आवडले टाळ्या वाजवून तुम्ही त्यांचा आनंद द्विध्वनित करायला पाहिजे. काय देऊ शकतो आपल्याला देण्यासाठी काय आपल्याजवळ द्यावे काय दान तरी भाग्यहीन दारिद्र्याचे खान मीच एक देवा तुझ्या साधनाची घडो मज सेवा. तुमच्या तेवढ्या टाळ्यांनी मात्र पुढचा मनुष्य त्याचा आनंद दरवळत असतो. अधिक त्याला कुठेतरी बोलावं चांगली चाल म्हणावी असं वाटत असतं. आणि म्हणून सौजन्यशीलता राहा परोपकारपर राहा आणि ह्या माध्यमातून भक्तीचं अस्तित्व तुकोबाराय म्हणाले भक्ती करा पण अशी करा कोणती हेची थोर भक्ती आवडते देवा देवाला थोर श्रेष्ठ एकनिष्ठ भक्ती आवडते. एक नामतारी सब दुकानदारी. अलग लक्षात भक्ती व्यभिचारी की अभिचारी भक्ती माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. मी माझ्या मनाचं माझ्या पदरचं काही सांगणार नाही. तुकोबा म्हणाले आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची. कृपावंताची वाचा मी तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत. माझ्या पदरचं माझ्या मनाचं काही सांगणार नाही आणि सांगूच नाही महाराज. या ठिकाणी आलं का लक्षात तुमच्या हे जे व्यासपीठ आहे हे विनोदाचं नाही आहे. ते टाइमपास करण्याचं माध्यम नाही आहे. परमेश्वराचा तपास परमेश्वराचा भक्ती मार्ग मला कशा पद्धतीने आचरण करता येईल ही माहिती मिळण्यासाठी व्यासपीठ आहे. लोकांनी टाइमपास मनोरंजन म्हणून चालवला काही देव भेटणार नाही ध्यानात ठेवा. अरे भक्ती महत्वाची आहे. माऊली म्हणाले तुला जन्ममृत्यूच्या दुःखातून बाजूला व्हायचं असेल बंडला फेकायची गरज नाही वशिल्याची गरज नाही मारामाऱ्या करण्याची गरज नाही. मुक्ती जर पाहिजे असेल तर काय करावं लागेल काय करावं लागेल हरिपाठामध्ये म्हटलेलं आहे ना. मुक्तीच्या दिशेने जर जीवाला जायचं असेल तर काय करावं लागेल भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती भक्ती भक्ती विना मुक्ती भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती बळे विना शक्ती बोलू नये बळे विना शक्ती बोलू नये बळे विना शक्ती बोलू नये. कैसे निदैवत प्रसन्न पारित कैसे निदैवत प्रसन्न वडित कैसे निदैवत प्रसन्न त्वरित कैसे निदैवत प्रसन्न त्वरित. भावे विना भक्ती. बघा आता 7 दिवस तुम्ही काय ऐकलं ते लक्षात आणून देतो तुम्हाला. पण त्या पद्धतीचं निरूपण झालं पाहिजे. भक्तीचं अस्तित्व समजलं गेलं पाहिजे. ज्या भक्तीमध्ये तुमची आमची मुक्ती व्यापलेली आहे महाराज ती भक्तीचं अस्तित्व जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा. तो दैवाचा पुतळा आहे. भक्तीचं मर्म जो जाणतो भक्तीचं अस्तित्व जो जाणतो तो दैवाचा पुतळा आहे. बाकी सगळे विचित्र पुतळे झोटिंग भक्ती करणारे आहेत तांत्रिक भक्ती करणारे आहेत मांत्रिक भक्ती करणारे आहेत कुजांत्रिक भक्ती करणारे आहेत कौटल्य भक्ती करणारे आहेत. या भक्तीच्या माध्यमातून देवापर्यंत तुम्ही आम्ही जाणार नाही. स्वतःची फसगत होणार आहे ध्यानात ठेवा. हां आणि म्हणून मुक्ती भावामध्ये आहेत. भाव भक्तीची पहिली पायरी आहे. भाव व्यभिचारी नसावा अविचारी भाव भक्ता अविचारी भाव भगवंताला आवडतो. भाव या शब्दाची व्याख्या प्रभू पदावरी भाव तयाला भक्ती ऐसे नाव. आणि हीच भक्ती आपल्याकडे जर नसेल तर बघा तुम्ही भक्ती भाव नसे हृदयात त्यासे भेटेल का भगवंत त्यासे भेटेल का भगवंत त्याचे भेटेल का भगवंत त्याचे भेटेल का भगवंत. देवाचे कधी नामही नाही देवाचे कधी नावही नाही श्रद्धा भक्ती मुळीच नाही श्रद्धा भक्ती मुळीच नाही बोले तैसा चालत
मग तो असो किती धनवंत मग तो असो किती धनवंत त्याचे भेटेल का त्याशी भेटेल का भगवंत त्याशी भेटेल का भगवंत दासी भेटेल का भगवंत आहेत लेट करंटच आहे तुम्ही थोडीशी इथं काही काही मग मी गेल्यावर टाळ्या वाजवतील यायला हे बरं झालं बरं का गेलं बरं देवाचे कधी नाम हे नाही श्रद्धा भक्ती हे मुळीच नाही बोले तैसा चालत नाही मग तो असो किती धनवंत त्यासे भेटेल का भगवंत त्याला भेटणार नाही जो ओल्या गुणाने परमार्थ करतो महाराज जो चांगली माळ गळ्यामध्ये घालतो आता काही काही माळ घालताना सुद्धा इतकी बारीक माळ पाहतात बाळासाहेब बारीक एकदम बारीक समजून घ्या त्याचा भाव बारीकच आहे त्याला विचारलं का रे माळ घाती पण लई बारीक घाते ते पाहुण्या राड्यात जावं लागतं रे पाहुण्या राड्यात जावं लागतं मग काय माळ काय तुला अडचण येते का एकदम उल्हासपूर्वक एकदम ओल्या गुणाने कोरडा गुण वेगळा कोरडा गुण नसतं वरच्यावर ओला गुण अंतकरणातून बेंबीच्या देखत्यापासून तळमळ ओला गुण कोरडा गुण सांगतो तुम्हाला आई म्हणताना इथपर्यंत कळ लागते आई मम्मी म्हणून पहा बरं तोंडातल्या तोंडात तिथून आतून काही प्रक्रिया करण्याची गरजच नाही म्हणून ओल्या गुणाने परमार्थ केला तर त्याला भक्तीचं अस्तित्व आलं भक्ती तुमच्या हृदयामध्ये बिंबली की मुक्तीकडे जाण्यासाठी बंडल फेकायची गरज नाही वशिल्याची गरज नाही सहज मुक्ती होणार आहे सहज मुक्ती होईल पण या क्रमाने तुम्ही गेला तर झालं ज्ञान भक्ती आणि वैराग्य वैराग्य महाराज हे खऱ्या अर्थाने आपल्याकडून झालं पाहिजे ज्या ममतेमध्ये तुम्ही आम्ही अडकलेलो आहोत ज्या मोहमायेचं जाळं खऱ्या अर्थाने पसरवत गेलेलं आहे असून खऱ्या अर्थाने तुम्ही त्याच्यामध्ये नसले असून संसारी जेव्हा वेगळं असून नसल्यासारखे राहा त्याच्यात समरस होऊ नका कारण संसाराचं अस्तित्व इतकं अवघड आहे संसार दुःखमूळ म्हटलेलं आहे पण तुम्ही आम्ही त्याला असं करून टाकलं संसार सुखमूळ दुःखमूळ का सुखमूळ दुःखमूळ चांगला तुम्ही दररोज अनुभव घेतात मी त्याच्यावर बोलणार नाही संसार दुःखमूळ चौकडे इंगळ नाही चंगळे कुठे इंगळे आणि महाराज वैराग्य याच्यातून तुम्हाला प्राप्त झालं पाहिजे कसं झालं पाहिजे चिक्कू तुम्ही खाल्लाय पण नुसता खाल्लाय त्याच्यातून ज्ञान घ्यायला प्रत्येक पावला पावलाला ज्ञान मिळतं पण तुमचा दृष्टिकोन तो नसतो इथून आता काला झाला चिक्कू बिक्कू घ्या आणि मधोमागे त्याला फोडा असं 2 खापा करा 2 फांक्या करा त्याच्या काय निघाल त्याच्यातून बी निघाल कशा रंगाची काळा चॉकलेटी रंगाची तुमची पळसावली सुद्धा दिसते एखाद्या वेळेला त्याच्यामध्ये त्याला गरबीर लागेला राहतो का नाही ना एकदम ती जागा जी सोडली ती जागा सुद्धा दिसते किती स्वच्छ किती निर्मळ बरोबर थोड्या वेळाने प्रयोग करायचा आता आंबे नाही येत आंबे आल्यावर करा आणि मग आंब्याला माचा त्याच्यातली बी पा दशामध्ये रस का रस दशामध्ये आहे जसं हेडिंग येतं ना रोडाच्या बाबतीमध्ये खड्डे रस्त्यामध्ये का रस्ते खड्ड्यामध्ये ती पण बी आहे पण ती गुंतलेली आहे महाराज आंब्याची बी गुंतलेली आहे आणि चिकूची बी कशी आहे बोला ना मोकळी सॉफ्ट आहे निर्मळ आहे स्वच्छ आहे अगदी कुठला गर चिकटलेला नाही मग संसार हा आंब्याच्या बी प्रमाणे करायचा का चिकूच्या बी प्रमाणे करायचा पक्षी अंगाने उतरती ते का गुंतो निराती दैत्य
प्रमाण म्हणजे परफेक्ट विषयाला लागेल असं प्रमाण त्यांनी दिलं. महाराज या पद्धतीनं खऱ्या अर्थाने जर तुमचा आमचा संसार आंब्याच्या कोईप्रमाणे जर केला तर वैराग्य आपल्याला उपजणार नाही, वैराग्य आपल्याकडून होणार नाही. वैराग्य केव्हा होईल? चिकूच्या बीचा आदर्श जर घेतला आपण तर होईल. ममतेपोटी अहंकारापोटी जो समाज स्वतःला वाहून घेतला तेच तर काल्याच्या कीर्तनातून आपल्याला बघायचंय महाराज. उत्तर भारतामध्ये घोरदाट अरण्य आणि त्या अरण्यामध्ये जाण्याचा धाडस संकल्प मानस ज्याचा तयार झाला ते राजा कुपक. राणीचं नाव कुपकी. दाम्पत्य म्हणजे हे दोघही पती पत्नी. उदर जळतसे रात्रंदिन. कृष्ण व्यक्तिमत्व, कृष्ण कथा, कृष्ण अवतार लक्षात घ्या. उदर जळत असे रात्रंदिन. ज्या पती पत्नीला संतान नसते काय दुःख आहे ते त्यांनाच माहिती. बघा तुम्ही, लोक तरी चर्चा करतात धन खूप आहे हो, आग लावली तर 2 महिने भिजणार नाहीत, पण कण कुठे? सांसारिक माणसाला याचा मोठा मोह असतो महाराज. म्हणतात ना काय काय नातेवाईक, बघा ना 8-9 वर्ष झाले अजून काहीच नाही, काहीतरी एखादं कुत्रं मांजरं होऊन जायला पाहिजे. मी म्हणतो खरंच कुत्रं मांजरच व्हायला पाहिजे. भाषा आपली, बरोबर की नाही? आणि मग उदर जळतसे रात्रंदिन. त्या टायमाला प्रयोग नाही आहेत, भावनगरला जायची गरज नाही, कुठं काय कुठं संकल्पने का मग कुठं काहीतरी काय म्हणजे काही त्यांनी अंतकरणामध्ये एकच इच्छा व्यक्त केली, बस घोरदाट अरण्यामध्ये जाऊन बसायचं. राजा कुपक आणि कुपकी मस्तकी निघालेत. आपल्या नियोजित असलेल्या पूजापाठ अध्ययन तपाला सुरुवात केली महाराज. आणि जे जे इच्छिला प्राणी ते ते पूर्वीच्या कृपाणी. तुम्ही मनामध्ये उल्लेख करा, देव आपल्याकडून करून घेतो. चांगला उल्लेख केला तरी तुमच्याकडून करून घेईल, वाईट उल्लेख केला तरी ते देव आपल्याकडून करून घेतात. कोणतं करायचंय तुम्ही ठरवा, परवडल कोणतं ते तुम्ही ठरवा आता. आणि मग घोरदाट अरण्यामध्ये आपली साधना चालू असताना दुसरे एक राजा राणी त्या ठिकाणी गेलेत. दुसरे राजा राणीचं नाव आहे राजा सुतप, राणी सुतपी. नाव किती मॅचिंग होते पाहता, मॅचिंग नाव होते. राजा सुतप आणि राणी सुतपी हे सुद्धा फिरत जात असताना उत्तर भारतामध्ये घोरदाट अरण्यात जाऊन पोहोचले. तर तिथं हे यांना राजा कुपक आणि कुपकी दोघेही ध्यानस्थ आसनस्थ झालेले पाहून विचारलं, का हो एवढ्या घोरदाट अरण्यामध्ये तुम्ही का? म्हणे उदर जळत असे रात्रंदिन, संतान नाही आम्हाला. हे सुद्धा म्हणाले आमचा तोच प्रॉब्लेम आहे. मग उघड्यापाशी नागडं गेलं आणि सारी रात हिवानं मेलं. तुम्ही जी आराधना करत आहात, जी साधना करत आहात, करा. तुम्हाला लागणारं अन्न धान्य जे काही लागत असेल ते आम्ही पुरवू. दानात किती ताकद आहे बंधूंनो, बघा तुम्ही. दानामध्ये दानाचे विषय लक्षात घ्या. कोणी कन्यादानला महत्त्व देतं, कोणी किडनीला महत्त्व देतं, कोणी नेत्रदान, मतदान, अनेक प्रकार आहेत, कोणी भूमिदान. पण दानात दान श्रेष्ठ जर म्हणाल तर अन्न घालावे सर्वाभूती, पात्र लागे दैवागती. सप्त्यामध्ये माझी पंगत झाली पाहिजे, सप्त्यामध्ये माझा नाश्ता झाला पाहिजे. यज्ञामध्ये खऱ्या अर्थाने आपलं मिठाची पुडी जरी गेली तर खूप मोठं दान आहे. ध्यानात एक शीत दिदल्यान कोटी कुळाचे उद्धरण, कोटी कुळाचे उद्धरण, कोटी कुळाचे उद्धरण. एक चिता निधलान कोटी कुळाचे उद्धरण, कोटी कुळाचे उद्धरण, कोटी कुळाचे उद्धरण. दान झालं महाराज. आणि पुढे चालून असंच चालत असताना साक्षात ब्रह्मांड नायक राजा कुपक आणि कुपकी जे पहिले राजा राणी आहेत ध्यानाला बसलेले, यांच्या समोर उभा राहिला आणि सांगितलं, मी तुमचा पूजेचा, तुमच्या तपाचा, तुमच्या तळमळीचा स्वीकार केलेला आहे. आणि या मोबदल्यामध्ये
राजा कुपकला सांगितलं, द्वापार युगाच्या 4थ्या चरणामध्ये तुम्ही वसुदेव म्हणून जन्माला याल. राणीला सांगितलं, तुम्ही यांची पत्नी देवकी म्हणून व्हाल. असा वर मिळाला, असा आशीर्वाद मिळाला. परमेश्वराने आपली मूर्ती व्यापून घेतली. तुम्हाला ज्यांनी अन्नधान्य दिलं, काही गोष्टींची मदत केली, दान केलं, ते राजा सुतप आणि सुतपी हे गोकुळामध्ये राजा सुतप नंदबाबा होईल आणि राणी यशोदामाई होईल. भगवंताने श्रीमूर्ती व्यापून घेतली. तसंच झालं महाराज. द्वापार युगाच्या 4थ्या चरणामध्ये वसुदेव म्हणून खऱ्या अर्थाने जन्माला आलेले आमचे राजा कुपक आणि ऋणानुबंधनाच्या सांगितल्याप्रमाणे वर मिळाल्याप्रमाणे पत्नी देवकी मिळाली. ऋणानुबंधनाच्या संबंधाने विवाह सोहळा संपन्न झाला. आणि त्या कालखंडामध्ये ज्या नगरीचा सम्राट कोण, कंस, याने आपला अहंकारापायी थोतांड खऱ्या अर्थाने सादर केलेलं होतं. बाया बापुड्यांना, ऋषीमुनींना, संत महंतांना, पब्लिकला हैराण केलं होतं. आणि पब्लिक हैराण झालेली. पब्लिक देवाला राज करत होती, देवाला विनंती करत होते, प्रभू कुठात तुम्ही, कुठं तुम्हाला हा अन्याय सहन होत आहे. अहंकाराचे मूळ सकंदीव पडावे नाही का, एरवी अंकुर निगती आणि मग शांतीचे रूप लावावे. अहंकाराने आम्ही कुठेच विजयी होणार नाहीत, सक्सेस होणार नाहीत. अहंकाराच्या बाबतीमध्ये नम्रता स्वीकारावी लागेल. नम्र झाला भूता तेने, विद्या विनय संपन्ने, ब्राह्मणे गवी हस्तिने, सुने चैव स्वपाकेच पंडिता समदर्शन. नम्रता हा दागिना कुठेच तुम्ही जर घेऊन गेलात तर त्याचा खऱ्या अर्थाने मानच आहे. अहंकारापायी खऱ्या अर्थाने हिरण्यकश्यपू सुद्धा नापास झाले. हिरण्यकश्यपू प्रल्हादाला पोटच्या पोराला कुठे न्यायला सांगितलं होतं मारायसाठी? कुठे? उंच टेकड्यावर न्या, दरीमध्ये ढकलून द्या. गेला का तो? मेला का? देवजयाच्या पाठी रे तरी कोणतया अळकाठी. कोणी जाळवं येणार नाही. भगवंताची मात्र कृपा शक्तीची दोरी बळकट असली पाहिजे. हिरण्यकश्यपूला सुद्धा शक्य झालं नाही. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आलिया आघात निवाराया, आलिया आघात निवाराया, बढिया देव बाबा पुरवी वासना, बढिया देव बाबा पुरवी वासना. आलिया आघात निवाराया, आलिया आघात निवाराया, पडिये देह भाव पुरवी वासना, पडिये देह भाव 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 पुरवी वासना. पुरभावी वासना. अरे मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया घाद निवाराया. हो, तो राहणार अर्जुनाच्या पुढे आणि द्रौपदीच्या मागे. श्रद्धेचा फक्त विश्वास तो महत्वाचा आहे. आणि मग त्या ठिकाणी हिरण्यकश्यपू सारखा नापास झाला, कारण संकल्प चुकला त्यांचा. संकल्प चुकला. संकल्पामध्ये विकल्प नको. लक्षात ठेव. का भाषा कळते ना तुम्हाला? संकल्प सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. येथे अलंकार शोभते सकळ, भाव बळे फळ इच्छिते ते. अंतरेचे बीज जाणे कळवळा, व्यापक सकळा ब्रह्मांडाचा. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विन. येथे अलंकार शोभते सकळ. सौजन्यशील, नम्रताशील असलेले, सौजन्यशील असलेले अलंकार तुम्ही जर परिधारण केले, या बाकीच्या अलंकाराशी नादी लागू नका. उलट जीवाला धोका आहे त्याचा.
पण हे अलंकार सौजन्यशील, परोपकार भावना, सहकार्य भावना, नामस्मरणशील असलेली तत्व तुमच्या हृदयामध्ये असतील, याला कोणी लुटणार नाही. तुमच्याजवळ तर ज्ञान कोणी नेल का चोरून? तुमच्याजवळ संस्कृतीचे जर काही मुद्दे असतील ते नेल का चोरून? पैसा जाईल, इस्टेट जाईल, काही होईल. खोटं नाटं बोलून तुमचा प्लॉट कोणी नावावर करून घेईन, सगळं करतील. परंतु ज्ञान, स्वभाव आणि नम्रताशील असलेले अलंकार कोणी घेणार नाहीत. पण नेमकी जी मंडळी त्याच्यातून वंचित झाली, मोठी यादी त्यांची सांगू तुम्हाला, मोठी यादी आहे. नारदासारखा सुद्धा गडबडून गेला, नराचं हरण करून नारदाची नारदी करून बसला. कथाभाग माहीत असेल तुम्हाला, बरोबर आहे. पितामह भीष्म नापास झाले, संकल्प चुकला, उद्या पांडवांना मारून टाकेल, प्रतिज्ञा केली, सक्सेस नाही झालं. कितीतरी प्रमाण तुम्हाला दिली आणि मग वरात निघाली आणि त्यावेळेला महाराजच्या टाइमला आकाशवाणी झाली, देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षेल ब्राह्मण गाई भक्त. अरे सगळं पशु पक्ष्यासह सखेलचल जलचल सगळ्या प्राण्यांचं रक्षण करणारा आणि भयभीत झाला नेमकाच ज्याच्या बहिणीची वरातीसाठी स्वतः आरूढ झालेला कंसाने शब्द ऐकले आणि बस आपली समसेल अशी उपसली तलवार आणि हिचा चिरछेद करून टाकावा. कंसाने हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वासुदेवे, हात तो धरिला वासुदेवे. खड्ग घेऊनिया माराया धावला, खड्ग घेऊनिया माराया धावला, खड्ग घेऊनिया माराया धावला, खड्ग घेऊनिया माराया धावला. हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला हात वसुदेवे, तो धरिला वासुदेवे, हात तो धरिला वासुदेवे, वासुदेवे. वसुदेवाने खऱ्या अर्थाने कंसाचा हात धरल्या. अरे बहिणीनं तुझी ती स्त्री हत्या करतो गृह, लक्षात घ्या. त्यांनी तरी लग्नासारखी झालेली बहीणला मारायला निघला होता, आपण तर कोणाला मारायला निघतो? पोटातल्या असलेल्या मारायला निघतो आपण. खरं सांगा, कंस तुम्ही का कंस आपण का तो? सांगा ना. अरे त्यांनी तर लग्नासारखी झालेली बहिणीला मारायला निघाला, आपण पोटातली मारायला निघतो. आलं का लक्षात तुमच्या? आणि मग त्यापेक्षा आम्हाला बंदिस्त करून टाक. महाराज मोठ्या बंदीखान्यामध्ये बंदिस्त केलं. काय तिथे अवस्था असेल ती. मोकळं सोडून नाही दिलं हो, हातापायामध्ये साखळ दंड बांधलेले आहेत, कंप्लीट करता येत नाहीत. काय येतं नाही ते दुःखामागे दुःख, सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय. जीवन कसं असतं लक्षात घ्या. म्हणून चरित्र ऐकत जा, तेव्हा आपल्याला सपोर्ट मिळेल, आधार मिळेल. स्थिर राहू आपण, पण आपली स्थिरता नाही आहे. पायी चालण्यासारखा व्यायाम नाही आहेत. पायी चालणारे पायी चालत राहावं, पण पायी चालणाऱ्याला जर सायकलवाल्याने ओव्हरटेक केलं रे केलं, तो म्हणतो पाहावं लागेल 2-2.5 कुठेतरी बरं का. गतिशील मन आहे. आता सायकल घेतली ना उलट चांगला व्यायाम होतोय, अंगातून घाम निघतोय तुझ्या. सायकल चालवता चालवता मोटरसायकलवाल्याने ओव्हरटेक केलं, तो म्हणलं एखाद्या नातेवाईकाकडे 5-25 पाहावं लागतील बरं का. नवी तर पार 1 लाखापर्यंत जाते, पण घेऊ जुनी पाणी. ठीक आहे, आता जुनी पाणी घेतली ना व्यवस्थित आहे, थोडंसं अर्जंट जाशील, लवकर जाशील, शांत राहायला पाहिजे ना. नाही, त्या मोटरसायकलला परत 4 व्हीलरवाल्याने ओव्हरटेक केलं. मग तर डोक्यात खटकाच पडला. आहे ना 2 बिघे आलेली, 1 बिघी ओपून टाकू. मी म्हणतो एक लक्षात घ्या, वडिलोपार्जित झालेली जमीन विकण्याचा तुम्हाला अधिकार नाही. आहे का अधिकार तुम्हाला? तुम्ही उलट टाकायचं काम करा त्याच्यामध्ये, अर्धा बिघा वाढवा, पण घटवू नका. आलं का लक्षात? हा संकल्प, हा मानस, हा हे दृष्टिकोन तुमच्या संसारासाठी अत्यंत महत्वाचा आहे. पण ते नाही करत समाज. असं करत परिस्थिती नसताना त्यांनी खऱ्या अर्थाने कार्य जर केलेत. आपण मन आहे ना, पण आणत नाही लक्षात. जेवढं अंथरूण आहे तेवढेच पाय पसरायचे का नाही? अरे पांघरून छोटं आहे, तुम्ही जर कसं आईसपास झोपले, डास खातील ना आपल्याला, तोडतील ना, मलेरिया होईल ना, याची काळजी भीती नको आपल्याला. तुमच्यावर संकट कोणी जाणत नाहीत, आमच्यावर संकट कोणी जाणत नाहीत. भोग तो न घडे संचिता वाचून. महाराज कर्माची गती गण आहेत.
कर्मणो येपि बोधव्यम बोधव्यांचा विकर्मण अकर्मणस्य बोधव्यम गहना कर्मणो गती. कर्माची गती प्रत्येक जीवाची स्वतंत्र आहे महाराज, याच्यातून कोणाला सुटता येत नाही. तुम्ही स्थिर राहा, अजिबात डगमगू नका. वसुदेव देवकीचा आदर्श हाच घ्या. किती स्थिरता आहे. कॉम्पिटिटिव्ह करता येत नाहीत, मारामाऱ्या करता येत नाही. जैशा स्थिती आहे तैशा परी राहे. कवतुक पाये संचिताचे कवतुक पाहे संचिताचे कवतुक पाहे संचिताचे कवतुक पाहे संचिताचे तैसा स्थिती आहे तैसा परी राहे. सिद्धी आहे जैसा परी आहे. कवतुक पाहे संचिताचे कवतुक पाहे संचिताचे संचिताचे. संचिताचे प्रत्येकाचा जीवनाचा संचिताचा भाग आहे. याच्या खऱ्या अर्थाने तुम्ही स्थिर राहा, डगमगू नका. कृष्ण महाराजांनी स्थिरतेच्या संदर्भामध्ये गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. कसं? ऐ अपूर्यमाना मचल प्रतिष्ठम समुद्र माप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायम. प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी. वाह, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. अपूर्यमाना मचला प्रतिष्ठम समुद्र मापा प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायम प्रविशन्ति सर्वे सशांती मापनोती न काम कामे. ऐकलं तुम्ही, कानालाही गोड वाटलं, मी पण म्हटलं, त्यांनी पण म्हटलं, पण अर्थ अर्थ अपूर्यमाना मचल प्रतिष्ठम समुद्र मापा प्रविशन्ति यद. समुद्र अथांगे, समुद्र कधीच ओरडणार नाही. ए नद्यो, ए नाल्यो, येऊ नका आता, येऊ नका, येऊ नका, येऊ नका म्हणणार नाही. तो अथांग आहे, तो ओरडणार नाही, तो स्थिर आहे. अपूर्यमाना मचला प्रतिष्ठम समुद्र माप प्रविशन्ति तद्वत जीवाने, तद्वत या माणसाने, तद्वत कामायम प्रविशन्ति सर्वे सशांते मापनोते न काम कामे. चढू नका, ढळू नका. समुद्र असा चढत नाही, ढळत नाहीत. अपूर्यमाना मचल प्रतिष्ठम. हो, तो अचल आहे. काय आहे? काय आहे तो? अचल आहे. अचल, अचल या शब्दाचा अर्थ, माझं नाव बी तेच बरं का. हां, अचल मध्ये कधी चढणारा नाही, कधी ढळणारा नाही, कधी डगमगारा नाही, स्थिर. अपूर्यमाना मचल प्रतिष्ठम समुद्र मापा प्रविशन्ति तद्वत् कामायम प्रविशन्ति सर्वे सशांती मापनोती न काम कामे. आणि हा सैरा वैरा झालेला समाज, नारदासारखे संकल्प चुकलेत, पितामह भीष्मासारखे संकल्प चुकले, जीव चुकीचा पुतळा आहेत, पण त्याच्या प्राश्चित महत्वाचं आहे. आमचे वसुदेव देवकी दिवसामागून दिवस जात असताना एकामागे एक लेकरं जन्माला घालतायत महाराज. जन्माला ठरल्याप्रमाणे जन्म झाला की कुठे न्यायचं ते पोरगं, कोणाकडे द्यायचं? इंग्लिश मिडियमला घालायचं, कुणी कंसाने, बरोबर ना. ॲडमिशन घ्यायचं, चांगल्या प्रकारचं व्यवस्थित संगोपन करायचं, नोकऱ्या पाहायच्या, कारखाने खोलून द्यायचे, असंच ना. एकामागे एक 6. बघा ना तुम्ही, थोडा विचार करा, विचार करा तुम्ही, किती स्थिरता असेल हो. पोटचं लेकरू, तुम्हाला ठेच लागून पडलेलं पोरग सहन होत नाहीत. त्याचं पडलं तरी म्हणतात, करे कोणी पाडणार याला, ए कोणी पाडणार याला, कोणी पाडणार याला. अरे पडला तो ना, तू रेस्ट कशाला होतो रे कामा, तू स्थिर राहील ना. पोरं लेकर खेळतील, भांडतील. मोठ्या माणसाने लहान लेकरात भाग घ्यायचा नाही, सांगतो मी तुम्हाला. हां, ते तुम्ही तुमच्यापुढं तुमचे मोठमोठ्या कंपनी उठतात, कुठे अस्वस्थता देणार मध्ये. माणसापासून कशामुळे चालले? अहंकारामुळेच चाललेत ना. खेळू द्या ना, बागडतील ना ते. तुम्ही आज भांडणं करणार, ते उद्या बोलणार पोरं. त्यांना काय कळतं? ते एकदम निर्मळ म्हणायचे बिचारे, बच्चे मनके सच्चे. त्यांचा काहीच प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम तुमचा आहे. लक्षच द्यायचं नाही कुठपर्यंत. अहो तो मार खाऊन आला, खाऊ द्या ना, सुधरल ना तो. तुझी तर हिंमत होत नाही ना.
मग तिकडं परस्पर झालं, ठोकलं, कोण ठोकू द्या. हे महत्वाचं आहे, आलं का लक्षात तुम्ही. पण तुम्ही अहंकार पुढे नचवतात, अहंकार मागे घ्या, बस सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, बस सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतील. तुम्ही फक्त अहंकार मागे घ्या. अहंकारापायी बुडालेला समाज नराचं हरण करून नारदाची नारदी झाली. कितीतरी प्रमाण तुम्हाला देईल, पण वेळेची मर्यादा सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे, बरोबर आहे. आणि एकामागे 6-7वा रोहिण्यापोटी बलराम, म्हणजे 7वा जो आहे तो बलराम, आणि 8वा खऱ्या अर्थानं मध्ये रात्री 12 वाजता, जी आजही परंपरा, आता 2-5 दिवसांनी येणारा तो दिवस आहे कोणता? श्रावण मासी अष्टमीला पुत्र जन्मला देवकीला. श्रावण मासी अष्टमीला पुत्र जन्मला देवकीला. श्रावण मासे अष्टमीला पुत्र जन्मला देवकीला. श्रावण मासे अष्टमीला पुत्र जन्मला देवकीला. हे वसुदेवासी धाक पळला, वसुदेवासी धाक पळला, कंसवधे बाळाला. हळूहळू हालवा ग कृष्णाचा बाळला. हळूहळू हालवा ग कृष्णाचा बाळ. हळूहळू हालवा ग कृष्णाचा पाळणा. हळूहळू हालवा ग कृष्णाचा पाळणा, कृष्णाचा पाळणा. त्यात झोपला चिमणा राजा, त्यात झोपला चिमणा राजा. दिसतो कसा देखना, दिसतो कसा देखना. हळूहळू हालवा ग कृष्णाचा पाळणा. हळूहळू हालवा ग कृष्णाचा पाळणा, पाळणा. श्रावण मासी अष्टमीला पुत्र जन्मला देवकीला. महाराज लेकराचा जन्म झाल्यावर स्नान घालायला पाहिजे, आंघोळ घालायला पाहिजे, बरोबर ना बायो? हां. पण तो काहीच उपक्रम होत नाही तिथे, हो काहीच होत नाहीत. बघा ना काय व्यथा आहे देवाची. तुम्ही कशाला डगमगता, कशाला घाबरतात? आनंदाने उलट म्हणायचं, बास जैशा स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक पाय संचिताचे. गुरुवर, देवावर, शास्त्रावर, धर्मावर, आईवडिलांवर, नातेवाईकांवर अजिबात नाराज व्हायचं नाही. कशाकरता नाराज होता? जीव स्वतंत्र आहे, एकटा आहे, त्याचे कर्म त्यालाच भोगावे लागणार आहेत. त्याचे आनंदाचे असो का दुःखाचे असो, कोणी कोणावर रुसवायचं नाही. नाही तर यांच्यामुळं झालं, ते जमीन आपल्याला घ्यायची होती, हे मध्ये आडवे आले, अमुक झालं. प्रारब्धात असेल ना मिळणारच. आणि म्हणून कुणी कुणाचे वर्म काढायचे नाहीत. ईश्वराची तुम्ही लेकरे, प्रेम करावं परस्परे. कोण मोठा, कोण छोटा, कोण लहान, कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ नाही. हा धर्म नाही, तो पंथ नाही, ती जात नाही, काहीच नाही. सबके लिए खुला है मंदिर. अलग लक्षात. आणि म्हणून सकळासे येथे आहे अधिकार, सकळासे येथे आहे अधिकार. सकळासे येथे आहे अधिकार, सकळाचे येथे आहे अधिकार. कलियुगी उतार हरीच्या नामे. कलियुगी उतार हरीच्या नामे. सकळासे येथे आहे अधिकार. सकळासे येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीचा नामे. कलियुगी उद्धार हरीचा नामे. सकळासी येथे आहे अधिकार. सकळासी येथे आहे अधिकार, अधिकार. सकळासी येथे शब्द मी माझ्या प्रबोधनातून नेहमी सांगत असतो, 2 चाली कमी म्हणू आपण, गायन थोडं कमी करू, पण अभंगांचा जो भाव वाढतोय त्याच्यावर आपण चिंतन केलं गेलं पाहिजे. सकळासी येथे, सकळाच्या पाया. बघा ना कोणत्या कोणत्या अभंगात ते सकळ शब्द पहा ना, तुम्ही विचार करा, चिंतन करा थोडंसं. हां, इथे आचा तो चालेल, तो चालणार नाही, हा चालेल, काळा नको, गोरा पाहिजे, ठेंगणा नको, उंचा पाहिजे,
हां अमुक पाहिजे ढमुक पाहिजे ढमुक पाहिजे ढमुक असं नाही. सकळासी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे न रसोत्वा नारी होका दुराचारी. प्राश्चित झालं पाहिजे. एक गावामध्ये माणूस होता. मूळ विषयाकडे येण्याच्यावर दृष्टांत देतो आणि मग समारोपच्या दिशेने आपण जाणार आहोत. पण त्याचं जीवन मात्र मोठं अवघड होतं. काय नाही, दररोज त्याने लाव्या करायच्या. भांडणं झाली की गंमत पाहिजे. या बाईची चुकली तिच्याकडे लाव, तिची हिच्याकडे लाव, या धर्माची निंदा कर त्या धर्माची निंदा कर, याला त्रास दे. मात्र सगळ्यांना कोणाला सोडलं नाही त्याने, कोणाला सोडणे असं दिनक्रम त्याचा चालू असताना समाजही वैतागला. काय करावं, मोठा आवड केला. अहो गावच त्याने म्हणजे बिलकुल माणसात माणूस ठेवला नाही. पुढे चालून चांगला वयस्कर झाला. न झाल्यानंतर त्यांनी सांगितलं बघा काय पापं केलेत मला माहिती आहे. तेव्हा सगळ्यांना त्रास दिला, पण मरताना मात्र तिरडी बिरडी काही करायची नाही, तिरडीवर मला न्यायचं नाही. तो काय कोणता रथ म्हणतात, वैकुंठ रथ गाडी, तो बी आणायचा नाही. 4 खांदेकरी व्हायचे नाही. मेलो ना माझे दोन्ही पाय बांधायचे दोरखंडे आणि माझ्या घरापासून तर स्मशानभूमीपर्यंत वळत न्यायचं म्हणे. कारण मी तुमच्या त्या त्रासापासून मला प्राश्चित जे आहे ते फेडता आलं नाही. पण जाता जाता तरी तुम्ही नुसतं रिकामं न्यायचं नाही, वळत तर न्याल तुम्ही, पण कोणी दगडं मारायचे, कोणी बुटं मारायचे, कोणी चपली मारायच्या, कोणी काठी मारायची, असं न्यायचं म्हणे मला. लोक म्हणे चालेल काय अडचण नाही, जिवंतपणे तर काय करता नाही आलं. मेलं एक दिवशी. मेल्यानंतर सांगितल्याप्रमाणे दोन्ही पाय दोरखंडी बांधले. गोपाल जय हरी गोपाल, जय हरि गोपाल, जय गोपाल जय हरी गोपाल. जय जय गोपाल, जय हरि गोपाल. दोन्ही पाय दोरखंडने बांधले. वळत नेत असताना ज्याला ज्याला संताप होता, त्याच्याविषयी ज्याला राग होता, त्याने कोणी बूट मारायचा, कोणी चप्पल मारायचे, कोणी दगड मारायचा, कोणी काठीने मारायचा. असा चालू असताना तिकडून पोलिसाची गाडी आली. आणि ती बरं का बाळासाहेब चालली होती बंदोबस्त करायला कुठेतरी. पोलिसाची गाडी बंदोबस्त करायला चालली होती. आता तो बंदोबस्त पुढचा होईल तेव्हा होईल, पण हे दृश्य दिसलं ना त्यांना. कोणतं दोरखंड बांधलेला, आणि ते कोण चप्पल मारते, कोणी बूट मारते, आणि पोलिसाची गाडी. ते म्हणे का रे मारावं, पण एवढा मारावं, पण मरेपर्यंत मारला तुम्ही म्हणे यांना. लगेच हातकड्या पडल्या. म्हणजे जिवंतपणे सुद्धा समाजाला त्रास दिला, मेल्यावरही जेलमध्ये ठेवून गेला. अहो महाराज त्याला उपमा राहिले का त्रासाला. म्हणून तुम्ही आम्ही खऱ्या अर्थाने महाराज हे आदर्श घ्या, हे चरित्र लक्षात घ्या, कोणी कसं वागल्यामुळे काय प्राश्चित मिळालं. आणि म्हणून हा उपक्रम खऱ्या अर्थाने द्वारकाधीश भगवान श्री गोपालकृष्ण महाराजांचा अवतीर्ण झालं. आणि मग आता चिंताग्रस्त झालेले वसुदेव देवकी महाराज, काय सांगावं तुम्हाला, स्नान नाही, न्हान नाही, स्तनपान नाही, कुठल्याच गोष्टीने. बघा ना तुम्ही काय अवस्था आहे. नाशिक रोडला जाऊन लगेच टोपला आणायची गरज पडली नाही, बाजारात जावं लागलं नाही.
मी नाही म्हणत, तुकोबा म्हणतात या बाबती म्हणे. काय म्हणतात माहितीये तुम्हाला? तुका म्हणे कोण जाणे त्याची कळा, म्हणे कोण जाणे त्याची कळा, तुका म्हणे कोण जाणे त्याची तुका कळा, म्हणे कोण जाणे त्याची कळा, वागवी पांगुळा पायावीण, पांगळा पाया विण, पांगळा पाया विण. तुका म्हणे कोण जाणे त्याची कळा, तुका म्हणे कोण जाणे त्याची कळा. तुका म्हणे कोण जाणे त्याची कळा, तुका म्हणे कोण जाणे त्याची कळा. तुकोबाराय म्हणाले, मी नाही. तुका म्हणे कोण, जगाच्या पाठीवर कोण असा त्याची मर्म, त्याचा ऐश्वर्य, त्याचा कळा शब्दाचा व्याख्या आमच्या माता भगिनींना चांगला माहिती आहे. कळा म्हणजे पराक्रम, कळा म्हणजे विजय, कळा म्हणजे आक्रोश. तुका म्हणे कोण जाणे त्याची कळा, त्याचं मर्म, त्याचा ऐश्वर्य, त्याचा प्रकाश कोण जाणे. वागवी पांगुळा पाया विना, कोणाला कसं वागवावं, कोणाला किती द्यावं, का द्यावं, केव्हा द्यावं, सर्व परमात्मा ठरवतात. आपल्या आज्ञेने चालत नाही. चाले शरीर कोण बोलावी ते हरिविन. सर्व धर्म पंडितांनी ज्याच्याकडे बघितलं, ब्रह्मांड नायक ज्याने मायकर या विश्वाची रचना केली महाराज, तो अवतीर्ण झाला. अवस्था अवघड झालेली आहे. बाजारात जावं लागलं नाही, टोपलात घातलं. इतिहास तुम्हाला माहिती आहे, पण मुद्दा मात्र लक्षात आणून देतो. गोकुळात गेले, नंदबाबाच्या यशोदामाईच्या कुसमध्ये जन्माला आलेली मुलगी उचलली. मुलगी उचलल्याशिवाय जागा होणार नव्हती. लक्षात आलं का? तुमचा भाडेकरी राहतोय घरामध्ये, दुसऱ्या भाडेकरीने जर विचारलं तर तुम्ही म्हणसा का तुमचंही सामान टाकून द्या, असं नाही जमत ना. ते पहिले दुसरं सामान काढावं लागेल, मग तुमचं ते बिढार टाकावं लागेल. बाई, चक्रस्वामी संदेश देतात, बाई बिढारावरी काय बिढार असे. आलं का लक्षात? हां, म्हणून अज्ञानाचं बिढार काढलं, सज्ञानाचं बिढार टाकणं गरजेचं आहे. तसं मुलीला उचललं एका हाताने कंस, आपल्या वसुदेवाने मुलीला उचललं. परत रात्रीच्या रात्री बंदीखान्यामध्ये ट्या 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 आवाज आला. पहारेकरी गाळ झोपलेले आता सावध झाले आणि नेहमीप्रमाणे कंसाला कळवलं. कंसाने लगेच पाळणा बिळणा आणला, असंच ना. डॉक्टर विक्टरची गाडी सोबत घेतली, असंच ना. दान 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 दान. माणसंच काय, भूमी कापे त्याच्या भारी, जमीन सुद्धा थर 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 करायची. लगेच भगिनी देवकीच्या कुसमध्ये हात घातला. हिसकवली मुलगी. तिकडे ती देवकी माता हिसकवते. लेकरू लहान, भाऊ आणि बहीण. बघा, उद्यात परवा लाखी पौर्णिमा आहे. आता दादा तरी म्हणते, दादा तुमच्या आपल्यासारखी बाई म्हणली असते, मेल्या मूळ द्या, 5-6 मारले तरी तुझं मन भरलं नाही का. किती स्थिरता आहे हो, किती शांतता आहे हो. बघा ना हो. हां, शिवी नाही, गाडी नाही, तरी म्हणते दादा दादा दादा. तो कायचा दादा आला, कायचा कायदा त्याच्याकडे आला. तो ओढतोय एकीकडे, बहीण एकीकडे ओढतेत. मला दोघांच्याही हातातून सटकले. आणि सांगितलं, मामा तुझ लागिवदी उपजला मजादी, उपजला मजादी, उपजला मजादी. तुझ लागिवदी उपजला मजादी, उपजला मजादी, उपजला मजादी. नात्यानं मामा लागत होता आणि सांगितलं, बस मामा मला का मारतोशी, तुझा वैरी गोकुळाशी. कोण, कुठे, काय शब्द होते ते. जा शुद्धी करा, तपास करा, शोध लावा, राज्य देऊ त्याला, वैभव देऊ त्याला, अमोक देऊ त्याला. स्वार्थापोटी समाज विचार करत नाही. मग ते पापरूप कर्म आहे का पुण्यरूप कर्म आहेत याचं देभान विसरलेला माणूस सहभाग घेऊ लागला.
आणि याचं प्रमाण भगवान श्री शंकर स्वामींनी दिलेलं आहे. जीच गती यशोदेसी. काय सूत्र काय म्हणतंय? जीच गती यशोदेसी तीच गती पुतनेसी. लहानचं मोठं करण्याचं सौभाग्य जे लाभलं कोणाला? लहानचं मोठं करण्याचं सौभाग्य कोणाला लाभलं? यशोदा माईला. जे पुण्य यशोदाला माईला मिळालं तेवढंच पुण्य कोणाला? पुतनाला. काय देवाचा न्याय पहा ना, काय देवाचा न्याय. पापरूप कर्मार करण्याला सुद्धा तेवढंच, आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने पापरूप कर्म केलेत त्यालाही तेवढं. जीच गती यशोदेसी तीच पुतनेसी. कारण यांच्या माध्यमातून समाजाला देव कळाला. हा देवच आहे. येणे अर्थी समानता परमेश्वराने साधून दिली. सांगायचं तात्पर्य, महाराज भगवंत हळूहळू मोठे झाले. मोठे झाल्यानंतर त्यांनी सगळे गोप गवळी वगैरे जमवलेत. यशोदा माईकडे घराणे आलेत. सांगण्यासारखं भरपूर आहे. आणि शेवटी त्या त्रासाला कंटाळून नाही का वास्तविक भक्तीचं बीजारोपण करायला भगवंत आले. भगवंताने समानता साधण्यासाठी काला शब्दाची व्याख्या, काला काला तुम्ही म्हणता ना एखाद्याला रागामध्ये, काला आला रे, काला कशाला आला? लावालाव्या करायला आला? मारामाऱ्या करायला आला? नाही, समानता. कोण छोटा नाही, कोण मोठा नाही. सगळी समानता साधण्यासाठी परमेश्वर अवतीर्ण झालेत. महाराज यदा यदा ये धर्मस्य ग्लानिर्भवति भारताभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवंताने अवतार कार्य चालू केलं. पण भक्ती खऱ्या अर्थानं महाराज प्रेमामध्ये व्यापलेली आहेत. समाज आस्तिक आणि नास्तिक पॅनल पूर्वीपासून चाललेलं आहे. नास्तिकांना नको वाटला, आस्तिकांना हवा वाटला. द्विधावस्था झालेली गोकुळामध्ये सुद्धा. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको दे. अभिमान नित्य नवा तया माझी, अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. अभिमान नित्य नवा तया माझी, अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. सुख देई. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेमा वाचून परमेश्वराची प्राप्ती होते. नास्तिक पॅनलला वाटतं देव आम्हाला हवा आहे. नास्तिक पॅनल घराणे नेतोय. यशोदा माईने पब्लिकचं ऐकून देवाला शिक्षा पण चालू केलं. उखळाला बांधलं दोरी पुरत नाहीत. कितीतरी प्रमाण तुम्हाला देईल, कितीतरी प्रमाण देईल. एक वेळेला तर भावनी सुद्धा कळ लावून दिली. आई याने माती खाल्ली म्हणे. हे कृष्णा, तोंड बंद करून सांगत होता. विश्वास नाही. आई सुद्धा म्हणली, आई गाई नाही खाली मी माती, आई गाई नाही खाली मी माती, आई गाई नाही खाल्ली म्या माती, आई गाई नाही खाल्ली म्या माती. बळीराम दादा, बळीराम दादा, बळीराम दादा हो बळीराम दादा, बळीराम दादा रे, बळीराम दादा, बळीराम दादा गे बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो बळीराम दादा,
तरी आई म्हणली विश्वास नाही बेटा, तू आ करून दाखव. कृष्ण महाराजांनी आ करून दाखवलं. काय काय दिसलं त्याच्यामध्ये? अनंत ब्रह्मांड, चिन्नर, निफाड, दिंडोरी, इगतपुरी, गोटी, चिन्नर फाटा सगळं दिसलं. झुळझुळ वाहणारे ते धबधबे दिसत आहेत. पशुपक्ष्यांचा चिवचिवाट आवाज येतोय. पर्वत, नद्या, सगळं 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 तुम्ही रिमोट घेऊन ज्यावेळेस टी व्ही समोर बसतात मनाला पाहिजे ते चॅनल लावू शकतात. सगळी चॅनल त्याच्यामध्ये दिसू लागलेत. स्वतःला आवरलं यशोदामाईने. बाळा, अरे समाजाचं ऐकून मी तुला शिक्षा पण केलं रे बाळा. शास्त्रामध्ये यशोदामाईने सुद्धा प्राश्चित केलं. चुकीवर रामबाण औषध. प्राश्चित खऱ्या अर्थाने करायला पाहिजे हो. माफी मागा तुम्ही, देव तुम्हा आम्हाला माफ करेल. चुकी माझ्याकडून सुद्धा होईल. मी तर कीर्तन करतोय. जीव सर्व दोषाचा आळा आहे, जीव चुकीचा पुतळा आहे, होणारच. पण त्याच्यावर प्राश्चित मात्र संध्याकाळी देव्हाऱ्याजवळ बसून थोडं डोळ्यातून अश्रू काढा. हिंसा दिवसभरातून झाली असेल, खोटं बोललो असेल, आईला त्रास दिला असेल, भावंदाला त्रास दिला असेल, प्रवाशांना मी त्रास दिला असेल, बोला बोला, म्हणा म्हणा म्हणा. कारण आता तरी बुड्याचे उपदेश, आता तरी बोले आचे उपदेश, आता तरी बोडे हाची उपदेश, आता तरी बोडे हाचे उपदेश. नका करुणाश आयुष्याचा नका करुणाश आयुष्याचा. नका करू नाश आयुष्याचा, आयुष्याचा, आयुष्याचा. नका नका करू नाश, नका करू नाश, नका करू नाश आयुष्याचा, आयुष्याचा, आयुष्याचा. नका करू नाश आयुष्याचा, सगळ्याच्या पाया सकाळच्या पाया नका करुणाश आयुष्याचा, नका करुणाश आयुष्याचा, नका करुणाश आयुष्याचा. हाय हाय हाय
देवाच्या पाया आता तरी पुढे पाठीमागचं जाऊ द्या. नका करू नाश आयुष्याचा बंधून आपण नाश करत चाललेलो आहोत. जरा चांगला विचार केला तर खऱ्या अर्थाने आपल्याला आपलीच जागा प्राप्त करून देण्यासाठी तत्वज्ञानाची भाषा महत्त्वाची आहे. आणि म्हणून समाजाला नको झालं, नाना प्रकारचा त्रास होऊ लागला. शेवटी यशोदा मायने सांगितलं, बेटा माझ्या डोक्याचा ताण कमी होईल, तू एक काम कर, गाई घे आणि आपला वाळवंटामध्ये शेतामध्ये तिकडे वाळवंटामध्ये जा, दरी डोंगरामध्ये सगळे बघा किती व्यवस्थित लगेच हंबरडा आला तिकडून वासराचा. ऐकलं का तुम्ही? हे काय योग्य टाळ्या वाजा ऐकलं. गोधन चारा वया जातो शारंग आईने हुकूम केला, ऐकलं पाहिजे. लेकरांनी ऐकायला पाहिजे. दळून आण म्हटलं का लगेच ऐकायला पाहिजे. दळून आण म्हटलं का ऐकत नाहीत. हे गुरंढोरं घेऊन चाललेले आहेत. किती विषमता आहे बघा ना आपल्या लेकरामध्ये त्याच्यामध्ये किती फरक आहे. गोपाळांना वॉर्निंग दिलीस, बस निघाले महाराज निघाले. आणि तिथे जात असताना इट्टी दांडू लपंडा हमामा पोरा हमामा 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 ठुमरी वाजे ग मामा टुकडी वाजे ग मामा ठुमरी वाजे ग टुकडी वाजे ग मामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ माडू अबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू खेळ इटी दांडू पुरा खेळ इटी दांडू खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू खेळ इटी दांडू पुरा खेळ इटी दांडू खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू अबक दुबक दिबक अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ माडू अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ माडू दिबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू खेळ मांडू खेळ मांडू खेळ मांडू छान मस्त आहे. आणि मग सगळी खेळ खेळत असताना गोपाळ मंडळी म्हणाली, देवा कृष्णा तू थकणार नाही. आम्ही थकलो बाबा. खांदी भार खेळायचा भार खांद्यावर, पोटी भूक काय खेळायाचे सुख. देवा तुम्ही थकणार नाही, तुमची आमची बराबरी नाहीत. लक्षात घ्या बरं का, देवाने आपली बराबरी होणार नाहीत. मग जेवायचं आम्हाला. कोमल चेहरे पाहिले त्यांचे. देव दुःख देत नाही कोणाला. लगेच तयारी केली, कमरेचा पितांबर सोडला, अंथरला आणि मग सगळ्यांनी शिदोऱ्या आणल्या होत्या त्या एकत्र केला. भगवंताच्या कर कमलाने, कर म्हणजे हात, कमलरूपी हाताने स्पर्श केला अन्नाला. पावित्र्य आलं. प्रसादे सर्वदुःखानां अनिरशोपजायते प्रसन्न चेतसो याशो बुद्धी पर्यवतिष्ठते. दररोजचं जेवण वेगळं, प्रसाद रूपाने घेतलेल्या प्रसादामध्ये अनेकांनी दिल्या. यज्ञाचा प्रसाद बघा तुम्ही. चक्रधर स्वामींनी त्यांचं महत्त्व सांगितलंय. बाई भिक्षांनी सवापळ अमृत. सप्त्याची वर्गणी सुद्धा भिक्षाही ध्यानात ठेवा तुम्ही. तळमळपूर्वक दिलेले आहे. कृष्णार्पण भावनेने तुम्हाला दिलेले ते 1,000 रुपये असतील, 2,000 रुपये असतील, 5,000 रुपये असतील, 100 रुपये राहू द्या. लक्षात आलं का तुम्हाला? ज्याच्या त्याच्या पद्धतीने दान केलेलं आहे. हो, कमाई आहे त्याची. कृष्णार्पण भावनेने दिलेला तो प्रसाद खऱ्या अर्थाने इथे महत्त्वाचा आहे. गोपाळांनी काला, भगवंताने काला केला महाराज. त्या काल्याची एवढी ताकद आहे, एवढं सामर्थ्य देव लोकांना कळालं. ज्यांच्या ठिकाणी नित्यबद्धत्व जळालेलं आहेत, कायमस्वरूपी देवाच्या आज्ञेत आहेत. पंचमहाभूत बघा तुम्ही. वृक्षाची आहे पाने, हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. देखवी ऐकवी एक, अनेक नाही, देखवी ऐकवी एक नारायण, आणि त्याचे भजन चुकू नको. इतर दुसऱ्याचे करण्यापेक्षा त्याचे भजन चुकून होती. अलग लक्षात. भगवंताने ब्रह्मांड नायकाने खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी यांच्या आग्रहाहून काला केला. पण देव लोक सुद्धा म्हणाले, कंटाळा आला आम्हाला, आम्हालाही मुक्त व्हायचंय. बरोबर आहे ना भाऊ? का माझ्या जोडचं काही अतिशोक्ती बोलतोय? हो, देव सुद्धा म्हणाले नको. कोण? हरी स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी
अमर कधी न मरणारी देवता देव स्वरूप सुद्धा नित्यबद्ध आहेत. शब्द जरा तुम्हाला अवघड वाटतील पण मी सोपं करण्याचा जेवढा प्रयत्न करतो. नित्यबद्ध, नित्य म्हणजे कायमस्वरूपी बंधनात आहेत. ते सुद्धा म्हणाले आम्हाला बंधन नको, आता आम्हाला मुक्त व्हायचंय. मग कुठं जायचं? काला खायला जायचं. आता ही चाऊल परमात्म्याला कळाली. परमात्म्याने ठरवलं गोपाळानो काला खायचा, पण हात धुवायला कुठं जायचं नाही. कुठं जायचं नाही? वाजबेशिंग नाहीत, थाटं ताटं नाहीत. कुठं जाणार होते ते? यमुना माईच्या तीरावर हात धुवायला जाणार होते. आणि तुम्ही जसं नाही का जेवण झालं का वरून पाणी टाकताना खरगटा ताटात पडतं ना, हा दृष्टिकोन देवलोक सुद्धा सामर्थ्यशील असतात. त्यांनी ठरवलं असा भेटणार नाही काला आपल्याला. मग काय केलं? कालाचे आसे देव जले झाले मासे, माशांचं रूप घेतलं. किती प्रयत्न आहे बघा ना प्रसादासाठी. किती आपल्याला सहज मिळला तरी नकोय आपल्याला. हो, किती प्रयत्न आहे. कालाची आसे देव जली झाले मासे. हा भाव पाहून, हा दृष्टिकोन बाळगून भगवंताने ऑर्डर केली गोपाळांनो, गोपाळांनो काला खा आणि आजच्या दिवस हात अंगाला पुसून घ्या. महाराज ब्रह्मदेकांना सुद्धा तो दुर्लभ हेतू आम्हाला सुलभ दिलेला आहे. परंपरेने खऱ्या अर्थाने ही परंपरा गावात शांतता नांदावी, भूमी पावित्र्य व्हावी आणि खेडीमेडीचं वातावरण राहावं, या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्या पूर्वजांनी ही सत्याची परंपरा, कथेची परंपरा लावली आहे महाराज. नाही तर समाज इतका अवघड झाला आहे. आणि झाला असता काहीतरी अंशी, काहीतरी टक्का तरी थोडे व्यवस्थित संस्कृतीला जोपासून आहेत. तुम्ही कीर्तन नका होऊ देऊ, सप्ताह नका होऊ देऊ, हैराण होईल पब्लिक. काही अंशी थोडेसे गतिरोधकच्या माध्यमातून, जसा ड्रायव्हर क्लच दाबून गेअर बदलवतो, गती कमी करतो, तसा गतिरोधकच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं गेल्या बऱ्याच वर्षापासून हा सप्ताह चालू आहे. देवलोक आलेत महाराज, त्यांना मिळाला नाही प्रसाद, पण एकमेव खऱ्या अर्थाने आपल्याला हा सुलभ आहे. आणि ही परंपरा कायमस्वरूपी तुमच्या गावात नांदावी अशी या ठिकाणी शुभेच्छा देतो. तुम्ही मोठ्या सर्व कोटमगावकर माझ्यावर जे स्नेह दाखवलं, गेल्या वर्षी काला केला, नाही तर बाबा बदलायला काही टाईम लागत नाही. मागच्या वर्षी झालं तरी त्याचं, पण तुमचं जे स्नेह आहेत, प्रेम आहेत, असं राहू द्यावं असं तुमच्या ठिकाणी खऱ्या अर्थानं नमूद करतो. प्रभूचरणी प्रार्थना करतो. नियमाप्रमाणे आता समारोपच्या दिशेने आपण जाणार आहोत. काल्याचा या ठिकाणी अभंग होईल, चाल होईल आणि कीर्तनाची सांगता होईल. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, जय जय विठोबा, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल जय. काल्याची तयारी करा. विठ्ठल, जय 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 अंडी विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल, जय जय आणा लवकर आणा. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल, शिंके लावविले